संदीपजी, आता नेमकी काय भूमिका आहे शिवसेनेची जरा सांगा, कारण पेच फसलेला आहे सत्तेचा. आमची पहिल्या दिवशीपासून भूमिका ही झाली आहे का शिवसेनेचा हा महापौर या महानगरपालिकेत असावा, असा आमच्या सगळ्या शिवसैनिकाची इच्छा आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कुणासोबत जायचं, कुणाशी युती आघाडी करायची हे काही ठरलं का, आणि वरिष्ठांच्या संदर्भात बोलणं झालं का? नाही, अजून कोणाशी काही ठरले नाही. सगळं चर्चा सगळ्या होऊन झाली आहे. त्याच्यामुळे मी माझा प्रस्ताव सगळ्यांना सांगितलेला आहे का मला माझ्या पक्षाला महापौर द्यावा. मी अशी काँग्रेसच्या नेत्यांकडे बी चर्चा केलेली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा काँग्रेसने लढली, महाविकास आघाडी असताना सुद्धा. त्याच्यात लोकसभा पण काँग्रेसच लढत आली आहे. त्याच्यामुळे जिल्ह्यात कुठेतरी महाविकास आघाडीच्या घटक पक्षाला न्याय मिळावा अशी आमची भूमिका आहे, आणि त्यांनी आम्हाला महापौर करावं अशी माझी मागणी मी त्यांच्यासमोर ठेवलेली आहे. 34चं संख्याबळ शिवसेना कसं जुळवून आणला? यासाठी तुम्हाला सांगता नाही तर कोणताही एकटा पक्ष, तो काँग्रेस असू द्या, भाजप असू द्या, तो 34 संख्या पोहोचू शकत नाही. त्याला शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी ही आमची जी युती आहे ना, आम्ही त्या सोबत आहोत. या गटाची त्याला गरज पडणार आहे, आणि आमची ती मागणी आहे आमच्या या गटाला शिवसेनेच्या माध्यमातून महापौर करण्यात यावं. निर्माण झालेला आहे आता. काही पेच नाही, हा पेच सुटत असतो. संक्रांतीचे दिवस आहे, कधी कधी पेच लागतो, सुटतो. मग नाही वाटत काही पेच आहे. शेवटी सर्वच नगरसेवकांना महापौर निवडावं असं लागेल शहराच्या विकासासाठी. इथं काही राष्ट्रपती शासन लावता येणार नाही. मग अशा प्रसंगात चर्चा होते, संवाद होते, संवादातून समाधान होते. शिवसेनेने महापौर पद मागितलेलं आहे, कसं बघताय? असं आहे, प्रत्येक जण काहीतरी मागतो. भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे. झाला तर महापौर भारतीय जनता पार्टीचं होईल, अन्यथा आम्ही विरोधी पक्षात बसू. शिवसेनेसोबत काही चर्चा झाली का? चर्चा तर काँग्रेसचे काही नगरसेवक ज्यांना वाटतं की विकासासाठी भाजपचा सोबत यावं, त्यांच्याशी चर्चा. आता ती सफल किती होईल हे येणारा काळ सांगेल. ठाकरे सेना जर सोबत येत असेल तर तुम्ही सोबत घेणार का? शहराच्या विकासासाठी जो भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या नेतृत्वाला सहकार्य करायला तयार असेल, त्याची सोबत शहराच्या प्रगतीसाठी निश्चित घेतलेलं आहे. मुंबईच्या महापौर पदावरून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची फोनवरून चर्चा झाल्याच्या बातम्या येत आहेत, कसं बघताय? बातमी मीही बघितली, पण त्या बातमीमध्ये तथ्य किती याची शहानिशा करता आली नाही. मी आमच्या काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विचारलं की तुम्हाला काही माहिती आहे का, तर या संदर्भात त्यांना कोणतीही माहिती नाही. संदीप जोशींनी निवृत्ती स्वीकारली आहे, जाहीर केली त्यांनी सक्रिय राजकारणातून. त्यांनी तेच कारण दिलं की पक्षामध्ये बाहेरून खूप लोक येऊन राहिले, लोंढा वाढला. नाही, त्याच्यावर मी काही टिप्पणी करणार नाही. तो नागपूरचा प्रश्न आहे. चंद्रपूरशी संबंधित काही प्रश्न असेल तर मी नक्की सांगू शकेल, पण तो नागपूरचा प्रश्न आहे. त्याच्यावर टिप्पणी नागपूरचे अध्यक्ष आहे आमचे दयाशंकर तिवारी ते करतील. थँक्यू.